नमस्कार. आजपासून आपण प्रॅक्टिकल घेतोय पॉवर बीआयची म्हणजे व्यवस्थित ज्या काही गोष्टी आपल्याला पॉवर बीआय मध्ये लागतात ॲज अ पॉवर बीआय डेव्हलपर म्हणा किंवा ॲज अ पॉवर बीआय डेटा अनालिस्ट म्हणून काय काय गोष्टी कराव्या लागतात. त्यासाठी आपण प्रॉपर एसक्यूएल सर्व्हर डेटाबेसला कनेक्ट करणार आहोत. आणि कनेक्ट करताना कोणते कोणते कनेक्शन टाइप्स असतात, त्यानंतर कोणता कनेक्शन टाइप सिलेक्ट करायला पाहिजे, आणि त्याचे फायदे काय, तोटे काय, ह्या सर्व गोष्टी बघणार आहोत. आणि हे सर्व तुम्ही माझ्याबरोबर प्रॅक्टिकली फॉलो करायचं आहे. जरी तुम्हाला हे क्लासमध्ये शक्य होत नसेल की मला पूर्ण फॉलो करणं, परंतु ॲटलीस्ट तुम्ही जे काही मी सांगतोय ते तुम्ही घरी जाऊन प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. भले तुम्हाला आत्ता जमत नसेल तर नंतर रेकॉर्डिंग बघून तुम्ही करू शकतात, परंतु हे खूप महत्त्वाचं आहे. आता एक मी लिंक दिली होती व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, जिथे मी तुम्हाला हे एसक्यूएल सर्व्हर सॅम्पल डेटाबेस आहे, जो तो मी डाउनलोड करायला सांगितला होता. जिथे तुम्ही ही जी फाईल आहे फुल बॅकअप डॉट बॅक फाईल ही जी आहे ना ती घ्यायची आहे, आणि ती तुम्ही तुमच्या ॲडव्हेंचर वर्क्सच्या बॅकअप फोल्डरमध्ये टाकायची आहे. आणि त्यानंतर मग आपलं जे एसक्यूएल सर्व्हर आहे, बॅकअप फोल्डर म्हणजे काय, की आता आपला जो आपण इथे काय करायचं आहे, ती डाउनलोड केल्यानंतर ती फाईल आपल्या डॉट बॅक फाईल आहे ना, डाउनलोड केल्यानंतर ती आपली रिस्टोअर करायची आहे. कुठे रिस्टोअर करायची आहे, तर इथे एक डिव्हाइस म्हणून ऑप्शन असतं. त्यात इथे बघा हे फोल्डर आहे सी ड्राईव्हमध्ये. तुमचं सी ड्राईव्ह जो असेल त्याच्यात तुम्हाला प्रोग्राम फाईल्समध्ये मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हर हे जे आहे त्याच्यात तुम्हाला हे एम एस एसक्यूएल 15.ms सर्व्हर, त्यात हे बॅकअप फोल्डर आहे. तर हे जे पूर्ण बॅकअप फोल्डर आहे, या बॅकअप फोल्डरमध्ये तुम्ही आता हा जो पाथ आहे, त्या पाथमध्ये तुम्हाला जे दिसेल की याच्यात सी सी प्रोग्राम फाईल्स, मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हर, एम एस एसक्यूएल, मग त्याच्यात शेवटी बॅकअप फोल्डरमध्ये ही फाईल जी आहे वर्ड इम्पोर्ट टस फुल डॉट बॅक, ही फाईल घ्यायची आणि तिथं सिलेक्ट केल्यानंतर ओके करायचं आहे. आता ही प्रोसेस मी ऑलरेडी एसक्यूएलचा जो कोर्स झाला त्याच्यात मी सांगितलेली की कसा रिस्टोअर करायचा डेटाबेस. आपण जसं ॲडव्हेंचर वर्कचा डेटाबेस रिस्टोअर केला होता, सिमिलर वेने आपण वर्ल्ड वाईड इम्पोर्टर्स हे जे आहे की ते आपण घेणार आहोत, आणि आपण हा डेटाबेस पुढे आपल्याला पॉवर बीआयचा जो प्रोजेक्ट करायचा आहे त्यासाठी आपण हे यूज करणार आहोत. आणि यासाठी तुम्हाला आज काय करायचं आहे की सोमवारपासून आपण याच्यात बरेचसे ऑपरेशन्स परफॉर्म करणार आहोत. याच्यात जो काही डेटा आहे तो व्यवस्थित आपण चेक करणार आहे. आणि मग यात सर्व गोष्टी दिलेल्या आहे. मग मग ट्रान्झॅक्शनल टेबल किंवा फॅक्ट टेबल कोणता, डायमेन्शन टेबल कोणते, हे सर्व आपल्याला आयडेंटिफाय करायचे, आणि त्यांची रिलेशनशिपच्या नुसार आपण डेटा मॉडेल वगैरे क्रिएट करणार आहोत पॉवर बी आयमध्ये. मग त्याच्यावरती आपल्याला डॅशबोर्डमध्ये रिपोर्ट्स किंवा व्हिज्युअलायझेशन्स क्रिएट करावे लागणार आहेत. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहे, आणि हे प्रॅक्टिकली जेवढं तुम्ही करशाल माझ्याबरोबर तेवढं तुमच्या कन्सेप्ट लवकरात लवकर आणि फास्ट क्लिअर होतील, आणि तुमचं हँड्स ऑन चांगलं होईल पॉवर बी आयमध्ये. आता आपण काल बघितलं होतं की आपण कसं पॉवर बी आय इन्स्टॉल करू शकतो, पॉवर बी आय डेस्कटॉप. आता मी अज्युम करतो की सर्वांनी पॉवर बी आय डेस्कटॉप इन्स्टॉल केलेलं आहे तुमच्या सिस्टमवरती, आणि ते गरजेचंच आहे. जर ते नसेल तुमच्याकडे तर मग इथून पुढे जे क्लासेस होतील त्याच्यात काही फायदा होणार नाही किंवा तुम्हाला एवढं समजणार नाही. त्यासाठी जेवढं लवकरात लवकर तुम्ही ते व्यवस्थित सेटअप करून घ्या. मग त्यात नंतर आपल्याला काय काय गोष्टी करायच्या आहेत त्या आपण प्रॅक्टिकली वन बाय वन बघणार आहोत. मग त्यात सर्व एंड टू एंड जो प्रोजेक्ट आहे आपल्याला तो करायचा आहे, जिथं आपल्याला हे सर्व काही टेबल्स आहे. आता नॉर्मली आपण काय करतो की जेव्हा कधी एखादा टेबल म्हणजे एखादा प्रोजेक्ट करतो आपण जेव्हा ट्रेनिंगमध्ये, त्यावेळेस CSV फाईल्सला आपण कनेक्ट करतो. आता शक्यतो CSV फाईल्सला कनेक्ट करतो तर छोटा डेटा असू शकतो किंवा काही पर्टिक्युलर फाईलच असू शकतात, आणि मग त्याच्यात आपल्याला जास्त घेता येत नाही, किंवा घेतल्या तरी मग त्याच्यात तो एक एक्सपिरियन्स फक्त CSV फाईलचा असतो. पण त्याच्याऐवजी आपल्याला एसक्यूएल सर्व्हरमध्ये टेबल जे आहे त्याला कसं कनेक्ट करू शकतो, आणि मग त्याचा एक फायदा असा असतो की आपल्याला CSV कनेक्शन करण्यापेक्षाही आपल्याला एसक्यूएल सर्व्हर कनेक्शन कसं करतात त्याचा, म्हणजे पॉवर बीआयचं एसक्यूएल सर्व्हरशी कसं कनेक्ट करायचं त्याचा एक्सपिरियन्स येतो. त्यामुळे तुम्हाला हे एसक्यूएल सर्व्हरसाठी मी तुम्हाला एक रिलेशनल जो डेटाबेस आहे आपला, की त्यात आपण हा एक डेटाबेस आहे त्याला आपण कनेक्ट करतोय. आता याचा फायदा तुम्हाला कुठे होऊ शकतो, जेव्हा तुम्ही कुठे इंटरव्ह्यूला वगैरे जाणार त्यावेळेस तुम्हाला सांगता येईल की आम्ही एसक्यूएल सर्व्हर पॉवर बीआय एसक्यूएल सर्व्हरला कनेक्ट केलं. बऱ्याच वेळा आता मी मागे पण काही जे व्हिडिओ बनवले होते पॉवर बीआयची किंवा युट्यूबवरती जी प्लेलिस्ट आहे त्यात मी CSV फाईल्स घेतल्या होत्या, आणि CSV फाईल्स मी पॉवर बीआयला कनेक्ट केल्या होत्या. परंतु ह्या क्लासमध्ये मी स्पेसिफिक एसक्यूएल सर्व्हर घेतोय, कारण की काय होईल ना, यांनी आपल्याला एसक्यूएल सर्व्हरमध्ये कशा गोष्टी होऊ शकतात, आणि एसक्यूएल सर्व्हरमध्ये काय प्रायमरी की, फॉरेन की वगैरे असतात.
त्या सर्व आपल्याला असतात आणि त्याच्यावरून आपल्याला आयडेंटिफाय करायचंय. आता एक वीकेंडला याच्यात तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी करायची आहे, की काय करायचं की हा जो डेटाबेस आहे याच्यात तुम्हाला आयडेंटिफाय करायचे की डायमेन्शन टेबल कोणते. आता डायमेन्शन टेबल म्हणजे काय आणि फॅक्ट टेबल म्हणजे काय किंवा ट्रान्झॅक्शनल टेबल म्हणजे काय हे आता तुम्हाला माहीत असायला पाहिजे. म्हणजे मी आता तुम्हाला हे आतापर्यंत एसक्यूएल मध्ये एक्सेल मध्ये ह्या गोष्टी घेतलेल्या आहे की डायमेन्शन टेबल म्हणजे काय आणि फॅक्ट टेबल म्हणजे काय. तर डायमेन्शन टेबल म्हणजे जे की फक्त क्वालिटेटिव्ह टाईपचा डेटा देतील, म्हणजे फक्त कस्टमरची इन्फॉर्मेशन जसे की कस्टमर नेम, ॲड्रेस, फोन नंबर किंवा अजून काही असेल की जसं की डेट ऑफ बर्थ आहे. अशा पद्धतीचा जो डेटा आहे तो जो असेल तो डायमेन्शन टेबलमध्ये होल्ड केला जातो. आणि जे फॅक्ट टेबल किंवा ट्रान्झॅक्शनल टेबल असतो त्यावेळेस त्यामध्ये क्वांटिटेटिव्ह डेटा असतो. क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय की अमाऊंट फील्ड झाली, परत ट्रान्झॅक्शन सेल्स सेल्स फील्ड झाली, टॅक्स अमाऊंट झाली. अशा अशा पद्धतीचा जो डेटा आहे तो ट्रान्झॅक्शनल किंवा फॅक्ट टेबलमध्ये असतो. मग आता तुम्हाला पॉवर बी आय मध्ये आपण ह्या सर्व ह्या वर्ल्ड वाईड जो डेटाबेस याला आपण कनेक्ट करणार आहे पॉवर बी आय. मग त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं की ह्या सर्व गोष्टी तुम्ही आयडेंटिफाय करायच्या आहे. आणि याच्यात हे वीकेंडची ऍक्टिव्हिटी तुमची ही ऍक्टिव्हिटी देण्याचा माझा उद्देश असा आहे की तुम्हाला पूर्ण टेबल जेव्हा आपल्याकडे भेटतात त्यावेळेस तुम्हाला डायमेन्शन टेबल्स कोणते, फॅक्ट टेबल्स कोणते हे माहीत होतील आणि त्याच्यात तुम्हाला प्रायमरी की आणि फॉरेन की काय आहे ते पण कळेल. आता तुम्हाला काय करायचंय नेमकं की इथं तुम्ही हे टेबल्स तर बघायचे जे आणि त्याच्यात कीज असतात. ह्या कीज पण लक्षात ठेवून म्हणजे नोट डाऊनच करून घ्यायचे आहे की एक एक्सेल शीट बनवायची आहे आणि त्या एक्सेल शीटमध्ये तुम्हाला टेबलचं नाव आणि त्याची प्रायमरी की काय आणि फॉरेन की काय आहे ते सर्व आपल्याला मेन्शन करायचं आणि ह्या सर्व टेबलचं करायचंय. मग तुमच्याकडं लेट्स से डायमेन्शन टेबल जे असतील ते लेट्स से 10 टेबल आले आणि फॅक्ट टेबल लेट्स से काहीतरी 6 वगैरे आले. असे आले आणि प्रत्येकाचे तुम्हाला काय करायचंय की इथे तुम्हाला त्याची प्रायमरी की काय आहे, फॉरेन की काय आहे हे करायचंय, कारण की आपण हे काय करणार आहे नंतर यूज करणार आहे. आणि याच्यात तुम्हाला अजून एक पॉइंट जो करायचा आहे तो म्हणजे कार्डिनॅलिटी. आता कार्डिनॅलिटी मी तुम्हाला सांगितली होती की वन टू मेनी असते, मेनी टू वन असते, मेनी टू मेनी असते आणि वन टू मेनी, मेनी टू वन, मेनी टू मेनी आणि मेनी टू वन झाली. वन टू मेनी, मेनी टू वन आणि मेनी टू वन अजून एक राहिली. कोण हा, वन टू वन. तर अशा पद्धतीचे ज्या आहे त्या आपल्याला ह्या कार्डिनेटरी ज्या आहे त्या आपल्याला काढून ठेवायच्या ह्या सर्व टेबलच्या. ही एक्सरसाइज खूप तुम्हाला हेल्पफुल करेल की तुमची जी डेटाबेसची अंडरस्टँडिंग आहे ती क्लिअर होईल. आणि मग नंतर आपल्याला डिसाईड करायचं की कोणता टेबल कोणत्या टेबलशी आपण जॉईन करू शकतो. जसं की आता इथं मी तुम्हाला सांगितलं की काही टेबल्स आहे छोटे टेबल, जास्त टेबल्स नाही, परंतु हेच टेबल खूप महत्त्वाचे असणार आहे आणि त्याच्यात तुम्हाला कस्टमर ट्रान्झॅक्शन लेट्स से कस्टमर ट्रान्झॅक्शन्स आहे. हे कसं फाइंड आउट करायचं की तुम्हाला याच्यात प्रायमरी की काय फॉरेन की काय. आता याची बघा कस्टमर ट्रान्झॅक्शन्स मध्ये कस्टमर ट्रान्झॅक्शन्स हे जे आहे आता याच्यात कॉलम्स बघायचे अगोदर की कोणते कोणते. ही जी आहे ती कस्टमर ट्रान्झॅक्शन आय डी ही जी आहे ती प्रायमरी की आहे इथे. फॉरेन की बघा 3 फॉरेन की आहे आणि 3 फॉरेन की मतलब म्हणजे हे जे काय आहे की हा टेबल जवळपास 3 टेबलला आपण कनेक्ट करू शकतोय. म्हणजे आता इथं फॉरेन की काय कोणते कोणते आता ते बघायचं जर असेल तर आता इथं बघायचं की फॉरेन की सेल्स कस्टमर ट्रान्झॅक्शन्स आणि हा ऍप्लिकेशन टेबल आहे माझ्या मते त्याच्याशी कनेक्टेड असेल. आणि त्यानंतर सेल्स कस्टमरसाठी सेल्स इनवॉइस असे टेबल्स आहे. आता इथं तुम्ही बघा हे कसे फाइंड आउट करायचे. आता तुम्हाला इथे अम, हा ऍप्लिकेशन्स आता हे जे दिसतंय ना ऍप्लिकेशन म्हणजे एक स्कीम आहे आणि ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला हा पीपल टेबल जर कन्सिडर केला याच्यात फॉरेन की आहे. तर पीपल टेबल जर बघितला इथं आपण तर ह्या पीपल टेबलमध्ये कॉलम जो आहे तो कोणता आहे की याची फॉरेन की बघायची. अ, ही याची फॉरेन की नाही ऍक्च्युली याच्यात जी फॉरेन की आहे ती ती चेक करायची. तुम्ही कशी चेक करणार याच्यात याची जी म्हटलेलं आहे की एफ के फॉरेन की सेल्स कस्टमर ट्रान्झॅक्शन्स आणि ऍप्लिकेशन पीपल मध्ये
आता याच्यात जर बघितलं तर people मध्ये कोणती फॉरेन की आहे, प्रायमरी की आहे, तर ही जी आहे पर्सन आय डी ती याच्याशी कनेक्टेड असणार आहे. मग आता आपला कस्टमर टेबल आहे, हा जो आहे कस्टमर आय डी तो पर्सन आय डी या पर्सन या टेबलची आपण फॉरेन की म्हणू शकतो, की याची जी युनिक की असते ना. म्हणजे आता फॉरेन की माहिती आहे तुम्हाला, फॉरेन की म्हणजे काय आहे की अ की which is referring to a primary key of another table. ठीक आहे. तर हे तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे सर्व, की आपण जर आपण कन्सिडर केलं की कोणती की कुठे प्रायमरी की आहे, कुठं फॉरेन की आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला ते जॉईन करणं गरजेचं असणार आहे. त्यामुळं तुम्हाला ह्या सर्व गोष्टी आयडेंटिफाय करायच्या आहे. आता मी मी पण हे तुम्हाला सोमवारी व्यवस्थित सांगेल की कोणत्या टेबलला कोणते कीज आहे, कोणत्या प्रायमरी की आहे, फॉरेन की आहे आणि आपण कसे जॉईन करू शकतो. त्याची मी फाईल मी सोमवारी देईल. परंतु मला तुमच्याकडून हे अपेक्षित आहे की तुम्ही ॲटलीस्ट ही एक्सरसाइज करावी. जेणेकरून तुम्हाला प्रायमरी की आणि फॉरेन कीची कन्सेप्ट क्लिअर होईल. प्लस तुम्ही जे काही रिलेशनशिप आहे, की कोणत्या टेबलशी आपण रिलेशनशिप करू शकतो. मग त्यासाठी तुम्हाला डेटा अंडरस्टँड करून घेणं गरजेचं आहे. मग तुम्ही काही टेबलला असं चेक करू शकता, की आता लेट्स से एखादा इन्व्हॉइसेस हा नेमका टेबल काय आहे बुवा? मग त्यासाठी बघण्यासाठी आपल्याला काय करायचं, सिलेक्ट स्टार फ्रॉम जरा इन्व्हॉइसेस बघायचं आहे. आता याच्यात बघा इन्व्हॉइस आयडी, कस्टमर आयडी, बिल टू कस्टमर आयडी असा डेटा थोडासा आयडेंटिफाय करायचा आहे. मग याच्यात इन्व्हॉइस डेट वगैरे आहे, डिलिव्हरी इन्स्ट्रक्शन्स वगैरे काही याच्यात न्यूमेरिकल फील्ड्स वगैरे आहे का ते बघायचं आहे. इथं इथे इथं सपोज ही कस्टमर आयडी, मग ही कस्टमर आयडी आपण याच्याशी जॉईन करू शकतो का कस्टमर ट्रान्झॅक्शन्स टेबलसाठी? तर करू शकतो, कारण की ही काय एक फॉरेन कीच आहे. आणि इथं पण तुम्हाला दिसलेलं आहे की इन्व्हॉइसेसमध्ये इथं आपण ही इन्व्हॉइसेस जो टेबल आहे त्याच्यात ही फॉरेन की आहे. तर अशा पद्धतीने आपण करू शकतो. आता याच्यात जर तुम्हाला बघायचं जर झालं की असं डेटा वगैरे बघून तुम्ही हे सर्व आयडेंटिफाय करून घ्यायचंय, सर्व नोट डाऊन करायचंय आणि याच्यावरती आपल्याला काय करायचंय, डेटा मॉडेल क्रिएट करायचंय. आता तो डेटा मॉडेल काय असतो ते आपण पुढे बघूया. डेटा मॉडेल म्हणजे की वेगवेगळ्या टेबलची रिलेशनशिप आपल्याला स्पेसिफाय करावं लागते आणि ती का करावं लागते ते आपण सर्व व्यवस्थित प्रॅक्टिकली घेऊया. तर आता तुमच्याकडे पॉवर बी आय इन्स्टॉल आहे. तर पॉवर बी आय मध्ये जे पॉवर बी आय डेस्कटॉप जे आहे ते तुम्ही आता ओपन करायचंय. माझ्या बरोबर ओपन केलं तरी चालेल. आणि आपल्याला काय करायचं की हे जे कनेक्शन आहे, सर्व्हरचं कनेक्शन, ते डेटाबेसचं कनेक्शन हे जे आहे ते कॉपी करायचं आहे. आणि पॉवर बी आय ओपन झाल्यानंतर त्याच्यात तुम्हाला काय करायचं आहे, ह्या आपण याला साधारण मी आपल्याला आता कनेक्ट कसं करायचं तेवढंच घेणार आहे आपण आज व्यवस्थित, आणि त्याच्यात थोडेफार आपण एसक्यूएलचं कनेक्शन टाईप्स वगैरे काय असतात ते बघणार आहोत. तर त्यासाठी मायक्रोसॉफ्ट पॉवर बी आय जे तुम्ही डेस्कटॉप काल इन्स्टॉल केलेलं आहे ते ओपन करण्याचा प्रयत्न करा तुमच्या सिस्टममध्ये. आणि त्यात कोणाला काही प्रॉब्लेम आहे का, म्हणजे की आतापर्यंत इन्स्टॉल झालेलं नाही वगैरे, किंवा कोणाला वेळ भेटला नाही, कोणी आहे का असं? हा, मग ते करून घेणार ना तुम्ही व्यवस्थित. हा. आणि ठीक आहे. तर हे झाल्यानंतर आता मी काल तुम्हाला काय सांगितलं होतं की पॉवर बी आय आपण कसं बॅकएंड डेटाबेसला कनेक्ट करू शकतो, एक्सेलला कनेक्ट करू शकतो. आता ही स्टार्ट स्क्रीन आहे, याला बंद केलं तरी चालेल. इम्पोर्ट डेटा फ्रॉम एक्सेल, एसक्यूएल सर्व्हर, पेस्ट इंटू ब्लँक टेबल, ट्राय सिमेंटिक मॉडेल, गेट फ्रॉम अनदर सोर्स, असं आपण हे जे आहे. तर आपण याच्यात ह्या सर्व गोष्टी ज्या आहे त्या डायरेक्टली आपण कनेक्ट करू शकतो. इथं याच्यावर क्लिक केलं, किंवा मग मी तुम्हाला ऑप्शन दिलं होतं की इथं कॉमन डेटा सोर्सेस आहे. आता ते एसक्यूएल सर्व्हर आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि तुम्ही तुमचं जे एसक्यूएल सर्व्हरचं डेटाबेसचं नाव जे आहे ते कॉपी केलेलं ते इथे टाकायचं आहे, असं पेस्ट करायचं आहे. आणि त्यानंतर डेटाबेस हा ऑप्शनल ठेवा. डेटाबेस म्हणजे आपला जो ॲडव्हेंचर वर्क्स आहे, किंवा आता आपण जो वर्ल्ड वाईड इम्पोर्टर्स केलेला आहे तो. आता याच्यात दोन कनेक्टिव्हिटी मोड असतात, इम्पोर्ट क्वेरी आणि डायरेक्ट क्वेरी. आता इम्पोर्ट क्वेरीमध्ये काय होतं ना, की आपण जो काही डेटा आहे ना डेटाबेसला आपण ज्याला कनेक्ट करणार आहे त्याचा डेटा आपण डायरेक्टली पॉवर बी आय मध्ये घेतो.
म्हणजे सपोज आपण एखाद्या सर्व्हरला एसक्यूएल सर्व्हरच्या कनेक्शनला आपण कनेक्ट केलं तर 4 टेबल असतील ते आपण याच्यात घेतले तर सर्व डेटा आपला ह्या पॉवर बीआय मध्ये येतो. याच्यात थोडीशी मेमरी वगैरे जाते आणि डायरेक्ट क्वेरी मध्ये काय होतं ना की आपण डायरेक्टली कनेक्ट करतो. पॉवर बीआय मध्ये त्याचा डाटा डायरेक्टली येत नाही. तर याचे ॲडव्हांटेज डिसॲडव्हांटेज काय आहे की इम्पोर्ट क्वेरीमध्ये जर आपला छोटा डेटाबेस वगैरे असेल तर आपण इम्पोर्ट क्वेरी यूज केलेलं चांगलं असतं, त्याचा परफॉर्मन्स वगैरे बेटर असतो. डायरेक्ट क्वेरी केव्हा यूज करायची जेव्हा खूप सारा डेटा असेल आपल्याकडे म्हणजे आणि जो सोर्स असेल एसक्यूएल सर्व्हर म्हणा, माय एसक्यूएल म्हणा, ओरॅकल म्हणा, कोणताही डेटा सोर्स असेल त्यावेळेस आपण त्याच्यातच सर्व काही ऑपरेशन्स होतील आणि फक्त कनेक्शन आपण डायरेक्टली करू शकतो जेणेकरून पॉवर बीआय मध्ये तो डेटा इम्पोर्ट होणार नाही. आणि याच्यात कधी-कधी काय होतं ना, की परफॉर्मन्स थोडा इम्पॅक्ट होऊ शकतो कारण की लार्ज डेटा सेट असतो. तर हे कधी आणि कोणते यूज करायचे तर डिपेंडिंग अपॉन द बिझनेस रिक्वायरमेंट किंवा जे सर्व्हरची रिक्वायरमेंट असेल त्यानुसार हे इम्पोर्ट क्वेरी आणि डायरेक्ट क्वेरी यूज केली करायची असते. शक्यतो इम्पोर्ट क्वेरी आपली जेव्हा CSV फाईल्स असतात किंवा छोट्या-छोट्या फाईल सेट, लार्ज डेटा सेट नसेल तर त्यावेळेस इम्पोर्ट क्वेरी यूज केलेलं चांगलंच आहे. डायरेक्ट क्वेरी केव्हा यूज करावा जास्त जास्त खूप खूप मोठा लार्ज डेटा सेट आहे त्यावेळेस यूज करावा. परंतु याच्यासाठी काही ऑर्गनायझेशन स्पेसिफिक गाईडलाईन्स असतात त्याच आपल्याला फॉलो करावं लागतात. म्हणजे शक्यतो आपण ॲज अ डेव्हलपर किंवा ॲज अ डेटा अनालिस्ट याच्याकडे ह्या गोष्टीकडे आपल्याला म्हणजे लक्ष देण्याची गरज नाही. हे ॲडमिन लोकांचं काम आहे. ते आपल्याला सांगतात की तुम्ही हे कनेक्शन असं करा. म्हणजे इम्पोर्ट क्वेरीज यूज करा किंवा डायरेक्ट क्वेरी यूज करा. आणि याच्यात पण एक ड्युअल मोड आहे. ड्युअल मोड म्हणजे काही टेबल्स इम्पोर्ट क्वेरीने असतात, काही टेबल डायरेक्ट क्वेरीने असतात. तर ते पण एक ऑप्शन आपण यूज करू शकतो. तर इथं जेव्हा आपण एसक्यूएल सर्व्हर देतो त्यावेळेस आपल्याला इथं काही ऑप्शन्स असतात. कनेक्शन टाइम आउट इन मिनिट म्हणजे आपण जेव्हा आता पॉवर बीआय एसक्यूएल सर्व्हरला कनेक्ट करतोय तेव्हा त्याचं कनेक्शन होण्यासाठी काही वेळ जातो बरोबर. काही कनेक्शन होण्यासाठी काहीतरी टाइम स्पेसिफाय करायचा असतो. म्हणजे कधी-कधी असं असतं की नेटवर्कचा प्रॉब्लेम असू शकतो किंवा काही सर्व्हरचा प्रॉब्लेम असेल, सर्व्हर डाऊन असेल, तर पॉवर बीआयने किती वेळ त्याला कनेक्ट करण्याचा अटेम्प्ट करायचा. म्हणजे कनेक्शन टाइम आउट जो आहे ना, म्हणजे टाइम आउट लेट्स से 5 मिनिटं आपण दिला इथं, की 5 मिनिटंभर ते कनेक्ट करण्याचा प्रयत्न करेल. जर 5 मिनिटात कनेक्ट नाही झालं, तर टाइम आउट करून टाकेल. तर इथं हे ऑप्शनल आहे ॲक्चुअली टाकण्याची काही गरज नाही. आपण जेव्हा आता छोट्या डेटाबेसशी कनेक्ट करतोय त्यामुळे जास्त आपल्याला याचा विचार करायची गरज नाही. आणि हे ऑप्शनल असल्यामुळे इथं काही करण्याची गरज नाही. आणि काही एसक्यूएल स्टेटमेंट आपण डायरेक्टली इथे टाकू शकतो. म्हणजे एसक्यूएल स्टेटमेंट म्हणजे जसं की सिलेक्ट स्टार फ्रॉम लेट्स से एम्प्लॉयी टेबल अशी क्वेरी आपण डायरेक्टली इथे टाकू शकतो आणि त्यासाठी डेटाबेस नेम वगैरे आपण स्पेसिफाय करू शकतो. तर हे हे पण ऑप्शनल आहे. आपण हे शक्यतो यूज करतच नाही. कारण याच्यात फक्त एक जे काही क्वेरी आहे एकदाच क्वेरी आपण टाकू शकतो आणि मग त्याच्यात आपल्याला एकच रिपोर्ट क्रिएट करता येऊ शकतो. परंतु हे आपल्याला करायचं नाही. आपल्याला मल्टिपल टेबल्स घ्यायचे असतात रिअल टाईम प्रोजेक्ट्समध्ये पण. त्यावेळेस आपण हे जे आहे एसक्यूएल स्टेटमेंट ते यूज करू शकत नाही. किंवा करायला नाही पाहिजे. त्यासाठी आपण हे इम्पोर्ट क्वेरी आज आपण इम्पोर्ट क्वेरी जे आहे ना तेच ऑप्शन्स सिलेक्ट करणार आहोत आणि त्याच्यात आपण मग एसक्यूएल सर्व्हरला कनेक्ट करतोय. आता इथं आपल्याला ओके करायचंय. याच्यात बाकीचे जे ऑप्शन्स आहे जसे आहे ते बाय डिफॉल्ट ते ठेवले तरी चालेल. आता आपण काहीच नाही दिलं फक्त एक डेटाबेस सर्व्हरचं नाव दिलेलं आहे आणि क्लिक ऑन ओके म्हणायचं. हे केल्यानंतर आता आपल्याला हे डेटाबेस जे आहे आपला एसक्यूएल सर्व्हरचा डेटाबेस तो कनेक्ट होईल. आता माय एसक्यूएलची कनेक्टिव्हिटी जरा वेगळी असू शकते. माय एसक्यूएल तुम्हाला माय एसक्यूएल सर्व्हर सिलेक्ट करावं लागेल स्वप्ना तिथे आणि तुम्हाला तिथं माझ्या मते बघतो मी ते सांगतो तुम्हाला. तुमचे काही क्वेश्चन दुसरे होते का? नाही तुम्ही करू नका कारण तुमचं ते पहिलं डेटा पाहिजे. डेटाशिवाय आपण काही करू शकत नाही. तुम्ही ॲडव्हेंचर वर्क्सला कनेक्ट ॲडव्हेंचर जो डेटाबेस असेल त्याला त्याला करा मग त्याला कनेक्ट करू शकता तुम्ही. तर आता हे बघा जे काही आता आपण एसक्यूएल सर्व्हरला कनेक्ट झाल्यानंतर सक्सेसफुल कनेक्शन झाल्यानंतर आपल्याकडे जे दोन डेटाबेस आहे जे आपले तुम्हाला एसक्यूएल सर्व्हरमध्ये इथे दिसतात की हे जे आहे इथे ॲडव्हेंचर वर्क्स आणि वर्ल्ड वाईड इम्पोर्टर्स हे जे दिसतात हे तुम्हाला इथं दोन्ही टेबलचे डेटाबेसचे टेबलचा ॲक्सेस आहे. आता आपण हे ॲडव्हेंचर वर्क्सवरती पण काम करू शकतो परंतु ॲडव्हेंचर वर्क्स हा डेटाबेस एवढा कॉमन झाला आहे की बऱ्याच वेळा कुठं इंटरव्ह्यूला गेले तुम्ही आणि म्हटलं की मी ॲडव्हेंचर वर्क्सवरती एक प्रोजेक्ट केलाय तर ते असं म्हणतील की ते तर म्हणजे सिंपल गोष्टी आहे.
मग त्यासाठी आपण आता हे वर्ल्ड वाईड इम्पोर्टर्स म्हणून एक नवीन आहे डेटाबेस आहे, तो यूज करण्याचा प्रयत्न करतोय. इथं पण आपण मग इम्पोर्टर इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे आपल्याला जे ऍक्च्युअली जास्तीत जास्त वेगळं काहीतरी सांगता येईल प्रोजेक्टमध्ये, त्यासाठी आपण हा डेटाबेस आहे, इम्पोर्टरचा डेटाबेस आहे, तो घेतोय. आणि त्याच्यात तुम्ही बऱ्याचशा गोष्टी सांगू शकतात. मग आता हे सर्व टेबल्स आपल्याला इथे अवेलेबल आहेत. आता आपल्याला यातले कोणते कोणते टेबल्स घ्यायचे ते मी तुम्हाला सोमवारी सांगणार आहे. आपण जेव्हा ती एक्सरसाइज करू की आपल्याला कोणते स्पेसिफिक टेबल घ्यायचे, स्पेसिफिक जे काय रिलेशनशिप किंवा डेटा मॉडेल क्रिएट करण्यासाठी ते मी सांगणार आहे. फक्त आज आपल्याला एक कोणतं तरी टेबल कनेक्ट करायचा आहे आणि तो आपण ॲज अ टेबल म्हणून कसा डिस्प्ले करू शकतो पॉवर बी आय मध्ये ते बघूया. त्यासाठी आपण एक टेबल घेऊया. लेट्स से कस्टमर ट्रान्झॅक्शन्स. आता याच्यात बघायचं आहे, म्हणजे तुम्हाला जर बघितलं तर एखाद्या टेबलवर सिलेक्ट केलं तर काय काय दिसतात. आता इथं बघा, कस्टमर आय डी आहे, ट्रान्झॅक्शन टाईप आय डी आहे, इनव्हॉइस आय डी, ट्रान्झॅक्शन डेट आहे. आणि त्यानंतर मग आपण बघू शकतो की अमाऊंट एक्सक्लुडिंग टॅक्स, टॅक्स अमाऊंट आणि टोटल ट्रान्झॅक्शन अमाऊंट वगैरे असे ह्या इन्फॉर्मेशन आहे. तर आपण हा जो टेबल आहे तो फक्त घेण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की इथे एक टेबल आहे, तुम्ही कोणताही टेबल घेऊ शकता, आज काही प्रॉब्लेम नाही तसा. परंतु मी सांगतो तसं थोडंफार केलं तर मग तुम्हाला एक फ्लो राहील. तर त्यासाठी मी आता हा एक सेल कस्टमर ट्रान्झॅक्शनचा टेबल घेतोय. आता इथं लोड आणि ट्रान्सफॉर्म डेटा आहे. या दोन ऑप्शन आहे. आता लोडमध्ये काय होतं, ऍक्च्युअल डायरेक्टली पॉवर बीआयच्या फ्रंट एंडला तो लोड होतो, म्हणजे याच्यात आपण काही चेंजेस करू शकत नाही. आणि ट्रान्सफॉर्म डेटामध्ये जेव्हा आपल्याला क्वालिटेटिव्ह डेटा क्वालिटी वाईज करायचा असतो, म्हणजे काही क्लिनिंग करायचंय, प्रोसेसिंग करायचंय, नवीन कॉलम कॅल्क्युलेटेड कॉलम क्रिएट करायचे वगैरे, त्यावेळेस आपण काय करतो, ट्रान्सफॉर्म डेटा करतो. आता सध्या मी तुम्हाला दाखवतो की ट्रान्सफॉर्म डेटा केल्यावर जसं मी काल सांगितलं होतं की पॉवर क्वेरी एडिटर म्हणून जे आहे त्यात हे जे टेबल आहे तो ओपन होईल आणि त्याच्यात भरपूर काही ऑप्शन्स आहेत. मग काय काय ऑप्शन्स आपण करू शकतो, ते सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला इथं अवेलेबल आहेत. मग आता याच्यात आता बघा, हा टेबल घेतल्यानंतर तुम्हाला काही डेटा आहे की जो तुम्हाला असा दिसेल, ट्रान्झॅक्शन अमाऊंट म्हणा, आउटस्टँडिंग बॅलन्स, फायनलायझेशन डेटा. आता हे सर्व आहेत का व्यवस्थित? आता इथं बघा, काही कॉलम्स आहे की आपल्याला हे पाहिजे का, याच्यात थोडंसं जर आपण हे केलं, याच्यात काय काय असतात, तर हे आपल्याला काही करायचं नाही सध्या. म्हणजे हे जे आहे ते बाकीचे टेबल्स आहे, आपण ते लागणार नाही. तर आपण सध्या आता आपण याच्याकडे बघणार नाही. आपण हे आज फक्त टेस्ट पुरतं करतोय. फक्त तुम्हाला एक सांगायचा मुद्दा असा आहे की काही कॉलम्स असतात ते क्लीन कसे करतो आपण. आता इथं बघा, इथं जेव्हा आपण हा ग्रीन ब्ल्यू जो आहे, ग्रीन आहे, हा जो बार आहे इथे, तो असला तर काय होतं की इथं आपल्याला दिसतात की 100% व्हॅलिड. काही एरर असला तर आता इथं बघा, म्हणजे याच्यावर जर क्लिक केलं तर 240 व्हॅलिड आहे, म्हणजे 24%च व्हॅलिड डेटा आहे. त्यानंतर 0% एरर जरी असले तरी एम टी 766, म्हणजे जवळपास 76% हा एम टी डेटा आहे याच्यात. आता या एम टी डेटा कॉलमला ठेवायचं का, तर आपण हे जे आहे याला आपण डायरेक्टली डिलीट करू शकतो. मग याच्यावरती आपण जर रिमूव्ह करायचं जर झाला हा कॉलम, तर रिमूव्ह करू शकतो इथून. परत इथे पण आहे, एक सिंगल कॉलम रिमूव्ह करायचा असेल तर हा सिंगल कॉलम इथून राईट क्लिक करून आपण रिमूव्ह करू शकतो. आणि किंवा मग आपल्याला पर्टिक्युलर हा आहे, हा ऑप्शन पण आपण सिलेक्ट करू शकतो. जर लेट्स से मला हा रिमूव्ह करून टाकायचा आहे, तर हे झालं क्लिनिंग. आता इथं पण बघा, आता तुम्ही जे काही स्टेप्स अप्लाय करायचे, सपोज मी असं वाटलं की मला नाही, मी जे केली स्टेप ते चुकलेली, तर मग मी इथं रिमूव्ह कॉलम जे आहे ना ते काढून टाकू शकतो ही स्टेप्स. माझा परत कॉलम हा इथे येतो. म्हणजे रिव्हर्ट जे म्हणतो आपण, अंडू म्हणतो, ते गोष्टी आपण करू शकतो. तर आता मला ऍक्च्युली रिमूव्ह करायचं म्हणून मी रिमूव्ह करतोय. इथं जे आहे ते तुम्ही आता इथं इनव्हॉइस आय डी, इथं पण बरेचसे जवळपास 24% एम टी रेकॉर्ड्स आहे. तर एम टी रेकॉर्ड्स आहे तर ते आपण काय करू शकतो की रिमूव्ह एम टी म्हणून एक ऑप्शन असतो इथे. किंवा रिप्लेस करू शकतो आपण. आता ऍक्च्युली रिप्लेस, आता रिमूव्ह एरर्स असेल, रिमूव्ह डुप्लिकेट्स असेल, आता याच्यात जर व्हॅल्यू बघितली इनव्हॉइस आय डी वगैरे, तर आता याच्यात बरंच हे जे असतात, ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण इथं ज्या नल आहे त्या दिसू शकतील. आणि इथे एक रिमूव्ह एम टी म्हणून एक ऑप्शन असू शकतो. तर आपण त्या रिमूव्ह एम टीला जर केलं तर ते एम टी रेकॉर्ड्स आहे ते डिलीट होऊन जातील. तर अशा पद्धतीने हे थोडेसे झालेले आहे. आता याच्यात आपल्याला काय करायचंय, हे जे दुसरे आहे, हे याला आपण काही करायचं नाही. ह्या ज्या आहे ते
याला आपण रिमूव्ह करू शकतो. हे सर्व जे कॉलम्स आहे ना सध्या आता तुम्ही रिमूव्ह करू शकता, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. हे सर्व सिलेक्ट करायचे आणि रिमूव्ह कॉलम्स म्हणायचे. ठीक आहे, थोडासा सिंपल टेबल ठेवूया, बाकी काहीच नाही करायचं आपल्याला. आणि यात आपण प्रवीण तुम्ही म्यूटवर जा. हां, तर तुम्ही आता बघू शकता की पूर्ण ग्रीन बार आलेला आहे इथे. इथे बघा. आणि याच्यात काही हे ज्या गोष्टी आहेत त्या आता थोड्याशा हा जो बार आहे, आता याच्यावर जर क्लिक केलं तर तर आता इथं ह्या डेट डेट फील्ड वगैरे, त्यामुळे हे अशा पद्धतीचं येतं. याच्यात काही प्रॉब्लेम नाही. आउटस्टँडिंग बॅलन्स वगैरे आता इथे हे पूर्ण माझ्यामध्ये 0 असतील. हे हा कॉलम आपण आउटस्टँडिंग बॅलन्सचा कॉलम आपण काढू शकतो. ठीक आहे. तर हे नॉर्मल क्लिनिंग आहे. आपण प्रॉपर व्यवस्थित क्लिनिंग, अजून बरेचसे ऑप्शन आहे. आता याच्यात जे आहे ना की याच्यात तुम्ही बघितलं, जर राईट क्लिक केलं तर रिमूव्ह डुप्लिकेट्स आहे, रिमूव्ह एरर्स आहे. हे सर्व कॉलम्स आपण एक एक बघणार आहोत. एक एक ऑप्शन, सर्व ऑप्शन्स इथून बघणार आहोत आणि हे कसे यूज करायचे ते सर्व आपल्याला पुढे करायचे. तर त्यासाठी आपल्याला हे जे आहे याच्यात अजून काही रिप्लेस व्हॅल्यूज वगैरे आहे, मर्ज क्वेरीज, अपेंड क्वेरीज, हे सर्व ऑपरेशन्स आपण वन बाय वन बघणार आहोत. तर आज तुम्ही हा टेबल कनेक्ट केलाय, त्याच्यात आता शेवटी आता अप्लाय करायचं आहे आपल्याला. तर क्लोज अँड अप्लाय म्हणायचंय, किंवा अप्लाय जर केलं तर फक्त अप्लाय होईल, क्लोज होणार नाही ही विंडो. क्लोज अँड अप्लाय केलं तर हे जे आहे आपण केलेलं काम सेव्ह पण होईल आणि क्लोज पण होईल विंडो. फक्त क्लोज केलं तर सेव्ह होणार नाही. त्यासाठी मग आपल्याला जर सेव्ह करायचं असेल आणि क्लोज पण करायचं असेल हे पॉवर क्वेरी एडिटर, तर क्लोज अँड अप्लाय म्हणायचंय. हे केल्यानंतर आता तर मी आतापर्यंत सांगितलं होतं की आपण एसक्यूएल ला कनेक्ट केल्यानंतर एक टेबल घेतला आणि त्याच्यानंतर आपण पॉवर क्वेरी एडिटर मध्ये चेंजेस अप्लाय केले, क्लोज अँड अप्लाय केलं होतं. त्यानंतर मग हे असं आलेलं आहे की आता ही ती विंडो तुम्हाला येईलच अशी काही नाही. कीप करंट सेटअप किंवा अपडेट सेटअप, फक्त लेआउट सांगते की तुम्हाला हे असं दिसेल. मग मी आता जे आहे ते माझं कीप सेटअप म्हणतोय. तर हे झाल्यानंतर आता तुम्हाला हे जे काय आहे की आता जेपर्यंत जेवढं आपण केलं होतं की जो पॉवर क्वेरी मध्ये आपण पॉवर क्वेरी एडिटर मध्ये जो टेबल घेतला कस्टमर ट्रान्झॅक्शन्स, तो आपल्याला इथे येईल. आता तो डेटामध्ये, आता इथे बघायचं आहे की आपल्याला जो काही सेल्स कस्टमर ट्रान्झॅक्शन्स आहे तो टेबल ह्या डेटा व्ह्यू मध्ये किंवा टेबल व्ह्यू मध्ये इथे दिसतोय, त्याच्यात आपल्याला दिसेल. आणि याच्यात जे काही कॉलम्स आपण घेतलेले ते सर्व इथे दिसतील. आता मी तुम्हाला 3 स्टेप सांगितले होते काल. एक डेटा प्रिपरेशन, डेटा व्हिज्युअलायझेशन, डेटा मॉडेलिंग आणि डेटा व्हिज्युअलायझेशन, अशा 3 गोष्टी पॉवर बीआयचा डेस्कटॉप वर्कफ्लो जो आहे तो त्याच्यात होतात. आणि तर त्याच गोष्टी आपल्याला इथे बघायच्या की आता मी साधारण एक टेबल कनेक्ट केलाय एसक्यूएल सर्व्हरचा आणि त्याच्यात 2-3 व्ह्यूज असतात. आता 3 व्ह्यूज जे आहे की हा मॉडेल व्ह्यू आहे. याच्यात आता सध्या फक्त एकच टेबल आहे. आपल्याला हे टेबल जे आहे ना ते सर्व एकमेकाला जॉईन करायचे बेस्ड ऑन देअर प्रायमरी की आणि फॉरेन की. मग ह्या आता एसक्यूएल घेण्याचा उद्देश असाच होता की तुम्हाला प्रायमरी की आणि फॉरेन की आहे ह्या गोष्टी समजणं गरजेचं आहे. मग त्यात तुम्ही ह्या सर्व गोष्टी करू शकतात की जिथे तुम्हाला प्रायमरी की आणि फॉरेन की काय आणि त्यांची रिलेशनशिप काय आहे वेगवेगळ्या टेबलमध्ये ते जर कळालं तर त्याच्यात आपण मग वन टू मेनी, मेनी टू वन या रिलेशनशिप देऊन कसे जॉईन करू शकतो, असे मल्टिपल टेबल जॉईन करू शकतो. आणि त्याच्या बेसवरती आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला पुढे हे जे काय डॅशबोर्ड्स आहे, व्हिज्युअलायझेशन्स आहे ते क्रिएट करायचे. तर आता इथं सध्या आपण एकच टेबल घेतलाय त्याच्यामुळे याच्यात काही जॉईन्स वगैरे नाही. आणि हे जॉईन्स वगैरे कसे करायचे ते आपण आता पुढच्या म्हणजे सोमवारपासून जे घेणार आहोत त्याच्यात सर्व असेल की मल्टिपल टेबल कसे काढायचे आणि त्याच्यावरती कोणत्या बेसिसवर आपल्याला डिसाईड करायचं की टेबल कसे जॉईन करायचे, त्यांचं डिझाईन स्ट्रक्चर वगैरे ह्या सर्व गोष्टी बघणार आहोत. सध्या साधारण फक्त याचा लेआउट अंडरस्टँड करून घ्या की काय काय असतं.
हा टेबल व्ह्यू असतो, याच्यात वेगवेगळे टेबल्स असतात. जर मल्टिपल टेबल असतील तर हे एकाखाली एक असे 4-5 टेबल दिसतील. मग त्या प्रत्येकाला आपण एकेकाला बघू शकतो की त्याचा डेटा काय वगैरे आहे. आणि याच्यात पण मग मेजर्स वगैरे असतात, कॉलम, नवीन कॉलम वगैरे आपण क्रिएट करू शकतो. फॉर्मॅटिंग वगैरे आपण इथे करू शकतो. तर ह्या सर्व गोष्टी. आणि शेवटचा जो आहे तो आपला काय आहे तो इथे जो आहे आता इथं की आपला व्ह्यू, मला डेटा व्ह्यू दाखवायचा आहे इथे. हां, जो काय टेबल आहे तो आपल्याला इथे आलेला आहे. जे काय आहे, आता आपल्याला काय करायचं आहे की आता इथं व्हिज्युअलचा जो पेन आहे, व्हिज्युअल्स व्हिज्युअलचा जो पेन आहे तो इथं दिसेल. आता आता हा व्हिज्युअलचाच पेन जर तुमच्याकडे आता लेटेस्ट पॉवर बी आय असेल तर त्याच्यात तुम्हाला हा टॉपला दिसेल. ज्यांचं जुनं पॉवर बी आय डेस्कटॉप वगैरे इन्स्टॉल केले असेल त्यांचा हा राईटला पण दिसू शकतो. तर काही प्रॉब्लेम नाही. हा उलट व्यवस्थित चांगली स्पेस भेटते आपल्याला भरपूर गोष्टी इथं करण्यासाठी. तर काय करायचं आहे आता सध्या, आपल्याकडे हा डेटा आलाय तर आपण आता एक साधारण एका छोट्याशा टेबलमध्ये आपण हा डेटा डिस्प्ले करण्याचा प्रयत्न करू. मग आता त्यासाठी इथे एक व्हिज्युअल आहे, टेबल म्हणून व्हिज्युअल आहे, त्याला घ्यायचं आहे आणि तो इथे असा सेंटरला ड्रॅग करायचा आहे. आता याला थोडंसं मोठं करायचं आहे. आणि जर याला केलं तर त्याच्यात आपल्याला एक बिल्ड व्हिज्युअल म्हणून एक ऑप्शन येतो. आणि त्याच्यात मग आपल्याला ॲड डेटा करायचं आहे. मग काही कॉलम्स आपण ॲड करूया शकतो. लेट्स से कस्टमर डेटा. तर कस्टमर डेटा आपण जो आहे, आता हा काउंट ऑफ कस्टमर डेटा घेतलाय, तो आपण आता चेंज करू शकतो की मला हा काउंट नाही पाहिजे. तर त्यासाठी इथे जे आहे ना ॲग्रिगेशन, आता कसं असतं ना की कस्टमर आय डी हा एक न्यूमरिक डेटा टाईप आहे. ॲक्च्युली याला आपण एक काम करू शकतो. आता हा काउंट घेतोय, तर मी आता हा रिमूव्ह करतोय आणि याला मी याच्यात जातो. आणि याचा जो कस्टमर आय डी हा टेबल आहे, याला मी काय करू शकतो की ॲज अ होल नंबरच्या ऐवजी मी जनरल म्हणून स्पेसिफाय केलं. आणि मग मी आता काय केलं की जनरल म्हणून असं केलेलं आहे. माझ्या मते आता मी जेव्हा इथं कस्टमर आय डी ॲड करेल, तर तेव्हा तिथे तो डायरेक्टली यायला पाहिजे. किंवा एक मिनिट, हा डेटा जो आहे त्याला मी आता डेटा टाईप, डेटा टाईप मला टेक्स्ट करायचा आहे. इथं टेक्स्ट करतोय. टेक्स्ट केल्यानंतर मग नॉर्मल, हा टेक्स्ट फॉर्मॅट जो आहे तो मी केलेला आहे. आणि मग याच्यात इथं आल्यानंतर इथं जो आहे तो मी आता काय करतोय, एक ॲड डेटा. हा जो कस्टमर आय डी आहे ना तो आपण असा घेऊ शकतो. आणि मग त्यानंतर तो जो काही कस्टमर आय डी आहे तो 1 बाय 1 येईल असा. तर अशा पद्धतीने एक कॉलम आपण आता इथं ॲड केलेला आहे. जर नंबर असला तर ते ऑटोमॅटिक ॲग्रिगेट करतं, सम करेल किंवा काउंट वगैरे करेल. तर आता सध्या जो आहे तो असा आपला ॲड झालेला आहे. आणि आता आपल्याला अजून एक कॉलम ॲड करायचा आहे. लेट्स से एखादा मेजर आपण किंवा नंबर आहे, तो ॲड करूया. लेट्स से ट्रान्झॅक्शन अमाऊंट आहे ना, ही ॲड करूया. म्हणजे प्रत्येक कस्टमरची ट्रान्झॅक्शन अमाऊंट काय आहे, ती आपल्याला ॲड करण्याचा इथं आपण प्रयत्न करूया. तर अशा पद्धतीने आता इथं बघा, याचं सम झालेलं आहे. ॲग्रिगेशन जे आहे ना ते सम झालेलं आहे. आणि याला जर आपल्याला वाटलं की ॲव्हरेज करायचं आहे, मिनिमम काढायचं आहे, मॅक्सिमम काढायचं आहे, तर आपण हे सर्व गोष्टी इथं करू शकतो. आणि आता याच्यात बऱ्याचशा गोष्टी आपण करू शकतो. याचं फॉर्मॅटिंग करू शकतो व्यवस्थित. याला वाटलं तर आपण अजून असा मोठा करू शकतो. आणि अजून बाकीचे कॉलम्स आपल्याला जसे पाहिजे तसे ॲड करू शकतो. तुम्ही याच्यात थोडंसं आपण याच्यात प्ले करू शकता. आणि याच्यात अजून डेटा पाहिजे असेल, लेट्स से फायनलायझेशन डेट, ही डेट ॲड केली. तर अशी ही डेट येईल. आता मला हे जे काय आहे ते पूर्ण इयर, क्वार्टर, मंथ आणि डे हे हायरार्की आहे, ती झालेली आहे. तर ती आपण ॲड करू शकतो आणि त्याच्यानुसार मग त्याची ही जे काय आहे इथं ती अमाऊंट दिसते. तर असं पण आपण एक कॉलम ॲड करू शकतो. जर तुम्हाला रिमूव्ह करायचं असेल तर ह्या क्रॉसवरती क्लिक करा आणि ते पर्टिक्युलर कॉलम जो आहे तो रिमूव्ह करा. तर ह्या सर्व गोष्टी इथं ट्राय करण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही. आता याच्यात अजून काय 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 करू शकतो. मग याचं जर फॉर्मॅटिंग जर करायला गेलो आपण ह्या टेबल याच्यावरती फॉर्मॅट जर म्हटलं, तर फॉर्मॅटसाठी आपल्याला बरेचसे ऑप्शन्स आहे. मग टायटल ॲड करू शकतो आपण. टायटल आता इथं लेट्स से कस्टमर वाईज ट्रान्झॅक्शन असं आपण हे करू शकतो. त्याचा कलर वगैरे चेंज करू शकतो. बोल्ड करू शकतो. त्याचा वेगवेगळ्या टाईपचा कलर करू शकतो. त्या सर्व फॉर्मॅटिंग करू शकतो. बॅकग्राऊंड कलर पाहिजे असेल तर बॅकग्राऊंड कलर आपण करू शकतो. असं काहीतरी. तर आणि त्यानंतर आपल्याला याचं हे जे आहे, हे जे याचं जे नाव आहे, हे पण आपण चेंज करू शकतो. तर ते कसं करायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला फॉर्मॅट टेबलमध्ये
डेटामध्ये गेल्यानंतर हा जो डेटा आहे व्ह्यू डेटा, याच्यावरती आता तुम्ही याच्यावरती क्लिक केलं ना, इथं ते दिसेल आणि याच्यात असं आपल्याला रिनेम फॉर दिस व्हिज्युअल म्हणून एक ऑप्शन आहे, ट्रान्झॅक्शन अमाऊंट. हे आपण असं करू शकतो. म्हणजे हे जे आहे, परत कस्टमर आय डीला मला करायचं आहे तर राईट क्लिक करायचं आहे आणि राईट क्लिक केल्यानंतर रिनेम फॉर दिस व्हिज्युअल, मग त्याला मी म्हणणार आहे कस्टमर नंबर, लेट्स से मला असं म्हणायचं आहे कस्टमर नंबर. तर अशा पद्धतीने हे चेंज करू शकतो आणि याला आपण इथून आपण डायरेक्टली स्विच पण करू शकतो, की आता हा मी टेबल फॉर्मॅटमध्ये केलाय ना. आता मी लेट्स से की आता मी असा इथं केलेला आहे आणि मी एक असं कॉपी पेस्ट करू शकतो आणि मला लेट्स से की मला इथे हा जो डेटा आहे तो मला ॲज अ फॉर्मॅटमध्ये ह्या चार्टमध्ये आपण कन्वर्ट करायचा आहे मला. तर तो आपण असा करू शकतो. आता हा ॲक्च्युली तेवढा व्हॅलिड नाही आहे डेटा जसा पाहिजे आपल्याला तसा. कारण की काय आहे ना की याच्यात कस्टमर नंबर ऐवजी आपल्याला एखादा दुसरा मेजर घ्यावा लागेल, जो की किंवा फिल्टर करू शकतो आपण. फिल्टर झिरोवाले जे आहे ना, झिरो अमाऊंटवाले ते रिमूव्ह करू शकतो आपण. तर याचा फिल्टर जो आहे कस्टमर ट्रान्झॅक्शन अमाऊंट इज इज नॉट ब्लँक. आता याला जरा तुम्ही हे केलं ना, तर आता ॲक्च्युली याच्यात काही जे अमाऊंट आहे याच्यात आहे ट्रान्झॅक्शन अमाऊंट एवढी दिसते आणि याचा जो डेटा आहे तो आपण इथं चेंज करू शकतो. आता इथं बघा, ट्रान्झॅक्शन अमाऊंट त्याला सम करण्याची सम केलेलं आहे ऑलरेडी. जर सम न करता काउंट केलं तर एक मिनिट, इथे आता हां, ॲव्हरेज एक थोडंसं व्यवस्थित दिसतंय. फक्त दाखवण्याचा मुद्दा आहे की आपण अशा पद्धतीचा हा चार्ट याला क्रिएट करू शकतो. आता याच्यात अजून आपल्याला काही करायचं जर झालं तर अजून आपण याच्यात चेंज करू शकतो. आता हा चार्ट असा पण आपण डिस्प्ले करू शकतो. किंवा मग डेट जर असेल तर लाईन चार्ट वगैरे आपण करू शकतो. तर अशा पद्धतीचा आपण असा एक चार्ट आपण क्रिएट करू शकतो. याच्यात बरीचशी फॉर्मॅटिंग करू शकतो. म्हणजे जर तुम्ही फॉर्मॅट जर म्हटले तर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला टायटल आहे, ग्रेड व्हॅल्यूज आहे, कॉलम हेडर्स आहे, टोटल्स आहे वगैरे याचे सर्व आहे. कॉलम हेडरची साईज जर तुम्हाला काही चेंजेस करायची किंवा कलर चेंज करायचा आहे तर तुम्ही तो कॉलम हेडरचा कलर चेंज करू शकता. त्याचं बॅकग्राऊंड वगैरे आहे ते व्यवस्थित आपण काहीतरी वेगळं टाकू शकतो. तर याला बोल्ड करू शकतो. असं बरचसं फॉर्मॅटिंग करू शकतो. आता हे फॉर्मॅटिंग जे आहे ना ते जास्तीत जास्त आपण जेव्हा ॲक्चुअल डॅशबोर्ड क्रिएट करतो ना त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी जास्त लक्ष देऊन व्यवस्थित करणं गरजेचं असतं. कारण की जे काही आपण प्रेझेंटेशन करणार आहे ते व्यवस्थित दिसलं पाहिजे. त्यासाठी आपण ह्या सर्व गोष्टी आहे ना त्या आपल्याला येणं गरजेचं असतं. त्यासाठी तुम्ही आज काय करायचंय की हा पर्टिक्युलर टेबलला कनेक्ट करायचा आहे आणि ह्या पर्टिक्युलर टेबलचा तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही काय करायचंय की याला एक्सप्लोर करायचंय. ह्या टूलचे जेवढं तुम्ही कम्फर्टेबल होशाल तेवढं चांगलं राहील आणि नंतर मग आपल्याला सोमवारपासून जो प्रोजेक्ट आपण करणार आहे पूर्ण फायनल, की ज्याच्यात आपल्याला मल्टिपल टेबल्स ॲड करायचे, मग ते जॉइन करायचे वगैरे आणि मग ते जॉइन झाल्यानंतर आपण ह्या सर्व गोष्टी ज्या आहे, की आपण कशा पद्धतीने एकमेकाला जॉइन केल्यानंतर त्याचे मेजर्स कसे क्रिएट करू शकतो, कॅल्क्युलेटेड कॉलम्स कसे क्रिएट करू शकतो, डेटा क्लीन कसा करू शकतो. ह्या सर्व स्टेप्स डेटा एनालिसिस किंवा डेटा एनालिस्ट लोकं जे परफॉर्म करतात, त्या आपण करणार आहोत. आता आपण जे काही शिकतोय, पॉवर बीआयमध्ये जेवढं काही शिकतोय, तेवढं दरवेळेस तुम्हाला रिलेट करायचं आहे, की डेटा एनालिस्ट म्हणून हे काम कसं करता येईल. म्हणजे आपण जे काय करतोय, हे काम ॲज अ डेटा एनालिस्ट ज्याचे स्टेप्स आहे. आता डेटा एनालिस्टच्या स्टेप्स मी तुम्हाला सांगितल्या होत्या, की काय-काय स्टेप्स आहे, की डेटा कलेक्शन आहे किंवा डेटा गॅदरिंग आहे. त्यानंतर डेटा क्लिनिंग आहे, डेटा प्रोसेसिंग आहे, डेटा ट्रान्सफॉर्मेशन वगैरे या सर्व गोष्टी आहे आणि त्यानंतर आपण काही डेटा मॉडेलिंग करू शकतो किंवा टेबल जॉइन करू शकतो प्रायमरी की, फॉरेन कीवरती आणि त्यानंतर शेवटी आपण काय करू शकतो, की व्हिज्युअलायझेशन्स क्रिएट करू शकतो. म्हणजे डेटा एनालिस्ट काय करतात, की डेटा कलेक्ट करतात, क्लीन करतात क्वालिटी वाईज व्यवस्थित. त्याच्यानंतर प्रोसेसिंग करून नंतर शेवटी रिपोर्ट्स किंवा व्हिज्युअलायझेशन्स बनवतात आणि ते बिझनेस लीडर्सला दाखवतात. जेणेकरून काय बिझनेस लोकं काय करू शकतात, की ते चार्ट्स वगैरे आहे ते व्यवस्थित बघून
ते डेटा ड्रिव्हन डिसिजन्स घेऊ शकतात. मग हे सर्व कामे, ह्या ज्या सर्व स्टेप्स आहे, ते आपल्याला पॉवर BI मध्ये करायचे आहे. पॉवर BI फक्त एक टूल आहे. आपल्याला जे कन्सेप्ट आहेत, की डेटा अॅनालिटिक्सची जे कन्सेप्ट आहे, ती परफॉर्म करायची. फक्त पॉवर BI हे एक आपलं काय आहे ते मीडियम आहे किंवा टूल आहे, जे की स्किल आहे आपण डेव्हलप करतोय आणि पॉवर BI टूल काय करणार आहे आपल्याला जे काही डेटा अॅनालिटिक्सची जे कामं आहेत ते करण्यासाठी मदत करत आहे किंवा म्हणू शकतो की आपण ते सर्व कामं पॉवर BI टूलमध्ये आपण करू शकतो. तर ह्या सर्व गोष्टी आहे. आता कुणी फॉलो केलंय हे सर्व जे मी आतापर्यंत केलंय त्याच्यात आणि याच्यात काही एखादा तरी टेबल क्रिएट केला असेल. माझ्या मते ज्यांचं असेल त्यांनी करायला काही हरकत नाही हे.